विद्यार्थी मित्र, आज आपण दिल्ली सल्तनतचा जो शेवटचा भाग आहे, जी चौथी आणि पाचवी डायनॅस्टी आहे, द सय्यद डायनॅस्टी 1414 ते 1451 आणि लोधी डायनॅस्टी 1451 ते 1526 या संदर्भाने माहिती घेऊ. परंतु ही माहिती घेत असताना जो महत्वाचा मुद्दा आहे तो कुठेतरी गहाळ नाही झाला पाहिजे, तो एक चांगल्या प्रकारे अधोरेखित झाला पाहिजे. आणि तो मुद्दा आहे की तुगलक वंशाचा नाश का झाला. जसं पार्ट 3 मध्ये तुगलक डायनेस्टीच्या संदर्भात ज्यावेळेस मी तुम्हाला लेक्चर दिलं, भाग 4, याच्यामध्ये त्याच्याविषयी मी सांगितलेलं आहे. परंतु या प्रकरणाच्या सुरुवातीला सुद्धा त्याचा उहापोह करणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्र, काय आहे की तुगलक वंशाचा नाश झाला, त्या संदर्भातनं 10 मुद्द्याचा इथं आपण आढावा घेऊ. नंबर 1 की जो सिंधचा गव्हर्नर होता, जाम त्याला आपण म्हणू, हा मुघलांना कायमचा सपोर्ट करायचा आणि तुगलकांच्या विरोधात होता. बरं, मुघलांना अशी काय परिस्थिती होती की ते कायमस्वरूपी अशा प्रकारचे युद्धरत राहत होते? तर त्या संदर्भाला जर आपल्याला माहिती घ्यायची असली मित्र हो, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मुघल ही एक खानाबदोश भटकी जमात आहे. मध्य एशियामध्ये तातार आणि मंगोल या ज्या 2 खानाबदोश जाती आहेत, हे आपलं गुरंढोरं पालनाचा व्यवसाय करायचे आणि त्यांच्या गुरंढोरांसाठी, मेंढ्यांसाठी चराऊ कुरणं याची उपलब्धता असणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट. ही एक पशुपालक अर्थव्यवस्थेला मानणारी भटकी जमात होती. आणि पशुपालक अर्थव्यवस्थेमध्ये जगणारे जे पशुपालक लोक असतात, ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांना जगायचं असतं. गुरं हे त्यांच्यासाठी कपडे देण्याचं काम करते, त्यांच्यासाठी बूट देण्याचे काम करतात, त्यांच्यासाठी अन्न देण्याचे काम करतात. म्हणजे एकंदरीत त्यांची जी दैनंदिन जीवन जगण्याच्या सगळ्या काही ज्या बाबी असतात, ते त्यांच्या गुराढोरांवरती आधारित असतात. आणि म्हणून या पद्धतीनं वनचारक जे लोक असतात, चरवाहे ज्याला आपण म्हणतो, ह्या लोक अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगत असल्याकडे मध्य एशियामध्ये त्या प्रमाणात चांगला पाऊस पडत नाही मंगोल. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपले जनावरे घेऊन या भागातून त्या भागात कायमचा प्रवास करत राहावा लागतो. आणि याच्यासाठी मग त्या गुराढोरांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या त्या राज्यसत्तेसोबत किंवा ज्या भागात ते गेले त्या भागातल्या राजकीय शक्तीसोबत त्यांना कायमचं युद्ध करावं लागत असतं. आणि म्हणून जी एक कल्चर असतं, कृषी कल्चर ज्याला आपण म्हणतो, शेतकीय कल्चर, याच्यातून तत्वज्ञान, फिलॉसॉफी आणि दीर्घ असं चिंतन मनन या बाबी बाहेर येतात. आणि चिंतन मनन करणारी जी बुद्धी असते ती थोडीशी शांतीप्रिय असते, थोडीशी समाधानी प्रवृत्तीची असते. परंतु पशुपालक संस्कृतीमध्ये, पशुपालक अर्थव्यवस्थेमध्ये जगणाऱ्या लोकांची जी मेंदू असतो, तो चिंतन करणाऱ्या मेंदूपेक्षा अधिक सावध आणि सतर्क असतो. तो समस्याचं आकलन करण्यासाठी जास्त गतीने निर्णय घेतो.
आणि ते युद्धखोर असतात. ही महत्वाची प्रवृत्ती आपण बघतो. आणि म्हणून तैमूरचीन हा जो तेव्हा त्यांचा नायक निर्माण झाला 1206 मध्ये, ज्यालाच आपण चंगेज खान म्हणतो, या नायकानं आणि त्यांच्या पूर्वीच्याही मुघल नायकांनी सातत्याने आजूबाजूच्या परिसरावरती स्वतःच्या कुरणाच्या रक्षणार्थ युद्ध घातलं. आणि हे युद्ध नंतर चंगेज खान तर याच्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती निर्माण केली. 10 सैन्याची तुकडी निर्माण करून त्याला 100 सैनिकाच्या तुकड्या, अशा अनेक तुकड्या निर्माण करून त्यानं हजारोची संख्या उभारली. आणि तातार जातीच्या स्त्री संग लग्न करून तातार जातीलाही आपल्यासोबत जोडलं. आणि मग त्यांनी एक फार मोठं साम्राज्य निर्माण केलं. आणि सातत्याने आपण बघतो की या लोकांशी दिल्लीच्या सुलतानाला लढावं लागलं. सातत्याने दिल्लीच्या सुलतानानं या संदर्भानं, ज्याला आपण म्हणतो एक लढाईची भूमिका त्यांना घ्यावी लागली. आपण बघतो की ज्या वेळेला भूमिका कशा बदलत गेल्या तर एक लक्षात येतं की सीमाच्या संरक्षणार्थ 3 प्रकारच्या नीती या सुलतानांनी आजमावल्या. त्यामध्ये आयसोलेशनची नीती 1221 ते 1240च्या दरम्यान, म्हणजे इल्तुमिशचा काळ जो आहे, ज्याला आपण मुबलिक डायनेस्टी म्हणतो किंवा स्लेव्ह डायनेस्टी म्हणतो, या काळामध्ये आयसोलेशन म्हणजे शक्यतो दिल्लीला आयसोलेट ठेवायचं या मध्य एशियातल्या ज्या युद्धखोर घडामोडी आहेत त्याच्यापासून. नंतर 1240 ते 1260 बलबन किंवा त्यानंतरच्या काळामध्ये दुर्लक्ष करायचं. आणि नंतर 1266 ते 1335च्या दरम्यान आपण अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा काळ, तुघलकांचा काळ म्हणतो, यांनी संघर्षाची भूमिका घेतली. अल्लाउद्दीन खिलजीनं बऱ्याचशा प्रमाणामध्ये मुघलांचा आणि या भटक्या जमातीचा प्रबंध केला आणि भारताला, दिल्लीला यांच्या आक्रमणापासून दूर ठेवलं. परंतु हे फार काळ चाललं नाही. आपण बघतो की तैमूरच्या आक्रमणानंतर तुघलकशाहीच्या बादशहाला गुजरातमध्ये पळून जावं लागलं. हे काय कमी होतं तर त्या काळात इपिडेमिक आलं, दुष्काळ पडला मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुघलकांची 3/4 सैन्य मारल्या गेलं. ते सैन्य मारल्या गेल्या कारणानं, युद्धामध्ये झाल्या कारणानं त्याला एक वेगळ्या प्रकारचा मार्ग स्वीकारावा लागला की सैन्याची निर्मिती कशी करायची. तर त्याच्या सैन्यामध्ये असणारे जे आधीचे जे सैनिक आहेत त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना, त्यांच्या भाच्यांना, त्यांच्या पुतण्यांनाच त्यांनी हेरिटेरी सैनिकाच्या अधिकाराची पदं त्यांनी बहाल केली की आपलं सैन्य हे अबाधित राहावं. पण हेरिटेरी सैन्य निर्माण झाल्या कारणानं, वंश परंपरागत पद्धती त्याच्यामुळे आल्या कारणानं ते शौर्य जे स्पर्धेतून निर्माण होत होतं सैनिकांमध्ये, ते शौर्य तिथं राहिलं नाही. ते वंश परंपरागत पद आल्यामुळं ते शौर्य कुठेतरी लयास गेलं आणि सैन्याचा दर्जा हा घसरला गेला. सैन्यामध्ये भ्रष्टाचार, करप्शन वाढलं. 80,000चं सैन्य त्याच्याकडे होतं. या सैनिकांना त्यांनी इतलाकनामा म्हणजे लगान वसुली, महसूल वसुलीचा अधिकार दिला. हे सैन्य जे महसूल टका आणि जिंतलच्या भाषेमध्ये वसूल करत होते ते अमर्याद स्वरूपाचं, काही स्वतःच्या खिशातले सुद्धा, स्वतःच्या डोक्यातले सुद्धा टॅक्सेस ते लावत होते. इतकंच नाही तर या काळामध्ये असं झालं की सैन्य अधिकाऱ्यांचं उत्पन्न हे दिल्लीच्या सुलतानापेक्षा अधिक झालं. म्हणजे 6,75,00,000 हे सुलतानाचं उत्पन्न होतं. तर भ्रष्टाचारी अधिकारी जो सैन्य अधिकारी आहे बशीर, त्याला सेनामंत्री म्हणलं जातं, आणि तो गुलाम होता आधी. गुलामातून तो सेना अधिकारी झाला. त्याचं उत्पन्न 13 करोड टका एवढं होतं. म्हणजे 6 करोड सुलतानाचं उत्पन्न
आणि सुलतानाच्या अखत्यारीमध्ये काम करणारे एका गुलाम, ज्याची बढती होऊन तो बशीर झाला, सेनामंत्री झाला, त्याचं उत्पन्न 13 करोड टका. मग त्याचं उत्पन्न अधिक झालं. आणि मग काय झालं की या अधिकाऱ्यांनी आणि या गोष्टीकडं तुगलक शासकांनीही नंतर दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्याकडे तेवढी शक्तीच उरली नव्हती. यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची शक्तीच त्यांच्याकडे राहिली नाही, तर ते काय नियंत्रण प्रस्थापित करतील. आणि मग ह्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी निलामीचे अधिकार, ज्याला आपण म्हणतो महसुलीचे अधिकार, निलामीच्या स्वरूपामध्ये विक्री करण्याची सुद्धा योजना आखली. जशी आपण पश्चिम बंगालमध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये निलामी पद्धत आली होती, कायमधारा पद्धतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये ती आली होती, त्याच प्रकारचं आपण बघतो की इथं झाल्यासारखं दिसतं. आणि या निलामाच्या अधिकारासाठी गुजरातचा नियाबत हे जे उपराज्यपालाचं पद होतं, अबरुज रियाजिल उल्क मुल्क आणि शम्मी गामी या दोघांमध्ये मुकाबला झाला की हे पद कसं निलाम करायचं. म्हणजे पद निलामीच्या स्वरूपात भरल्या जायचं, म्हणजे अधिक पैसा जो बोलेल त्याला ते पद भेटणार. म्हणजे जिथे त्या पदाची निर्मितीच भ्रष्टाचारातून झाली, तर तो त्या पदावर बसणारा व्यक्ती नंतर काय कुठलं मौलिक किंवा मॉरल व्हॅल्यूज पाळून आणि कुठल्या प्रकारची निष्ठा ठेवून प्रशासन चालवणार आहे का? तर तो कदापिही कुठल्या प्रकारची निष्ठा आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचं प्रशासन चालवण्याची कुठल्याही प्रकारची हिंमत करू शकत नाही, कारण तो आलाच भ्रष्टाचाराच्या अंकुरात नाही. म्हणून आपण बघतो, जरी बरेच चांगले कामं यांनी केले असले, त्यांनी शहर निर्माण केली, हिसार नावाचं शहर, फिरोजाबाद नावाचं शहर, जौनपूर नावाचं शहर तुगलक काळामध्ये बसवलं गेलं. शफाखाना निर्मिती केली, शफाखाना म्हणजे दवाखाने निर्मिती केले, जे खैराती तौरवरती चालत होते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो धर्मदाय पद्धतीनं गरिबांच्या मदतीसाठी मुक्त विलास देणाऱ्याचे दवाखाने असायचे. नहर खोदवल्या त्यांनी चांगल्या पद्धतीचे, सिरसा दीपालपूरमध्ये ज्याला नहर आपण म्हणतो, डॅम बांधले असं आपण म्हणू शकतो, हेही केलं. परंतु ह्या सगळ्या चांगल्या कामाचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या भ्रष्टाचारी प्रशासनाने धुळीस मिळवलं. आणि याच्यावरती कहर काय झाला की फिरोजशाह तुगलकाच्या काळामध्ये ब्राह्मणांना वगळून जो जिजिया कर लावण्यात आला होता, म्हणजे मुस्लिम राजवटीमध्ये काफिर लोकांना, म्हणजे मुस्लिम इतर लोकांना राहण्यासाठी म्हणून परवानगी दिल्या गेली होती, तर त्या परवानगीच्या मोबदल्यामध्ये त्यांनी जिजिया नावाचा कर मुस्लिम शासकाला देणं बंधनकारक होतं. पण हा कर ब्राह्मण जातीला वगळून बाकीच्या हिंदूंवर लावला होता, तोपर्यंत कुठलाही प्रश्न नव्हता. परंतु आपल्या इस्लामिक राजवटीला सगळ्या इस्लाम जगताचं म्हणण्यापेक्षा भारतातल्या इस्लामिक, तुर्क, अरब, इराणी जे स्वतःला इलाइट वर्ग समजतात, अशा वर्गाचं कडवट समर्थन प्राप्त व्हावं म्हणून हा जिजिया कर फिरोजशहाने ब्राह्मणांवर सुद्धा लावला. आणि मित्र हो, ब्राह्मणाचं शत्रुत्व घेऊन भारतामध्ये राज्य करता येत नाही, हे तजुकीय बाबरीमध्ये बाबराने लिहिलेलं आहे. कारण ब्राह्मण हा इथला इलाइट वर्ग, बुद्धिजीवी वर्ग राहिलेला आहे, आणि तो नाराज झाला की ती शासन व्यवस्था कोसळत होते. अशा प्रकारचं विधान अनेक इतिहासकारांनी केलं आहे. अगदी जे कोणी इतिहासकार असतील त्या इतिहासकारांनी या विधानाला दुजोरा दिलेला आहे. इरफाम हबीब सुद्धा म्हणतो की ब्राह्मण, क्षत्रिय या जातीच्या संख्येपेक्षा जास्त संख्या ज्या जात वर्गाची होईल त्या जात वर्गांचं राज्य भारतावर येतं. म्हणजे तुर्कांचं राज्य असेल, मुघलांचं राज्य असेल, पठाणांचं असेल, यांचं राज्य केव्हा प्रस्थापित झालं, किंवा यांना केवळ ब्राह्मण आणि क्षत्रियांना हरवायचं होतं, बाकी कोणाला हरवण्याची गरज नव्हती. कारण बाकी भारतीय जनता ही प्रजा होती, ओनली प्रजा.
आणि हा केवळ रुलिंग क्लास होता. हा रुलिंग क्लास 5 ते 6% होता. 6% रुलिंग क्लासला जो पराभूत करेल त्याचं भारतावर राज्य येत होतं. आणि मग शर्यत कायदा पूर्णपणे लावला गेला. एवढंच नाही, ते हे सुन्नी पंथाला मानणारे असल्या कारणानं सियापंथीय मुसलमानांची हत्या करण्यात आली. म्हणजे त्यांचीही दुश्मनी यांनी घेतली. आणि शेवटचं कहर म्हणजे जे 40,000 दास या तुगलक वंशांनी स्वतःच्या दरबारात ठेवून घेतले होते सेवेसाठी. ह्या दासांमध्ये ज्याला म्हणतो थोड्याफार प्रमाणात विद्रोह, धुसफूस, जळण, ज्वेलसी याची निर्मिती झाली. ते भ्रष्टाचारी झाले. याच्यावर फार मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च होत होती. आणि आपण असं बघतो की जेव्हा या राजवटीला उतरती कळायला लागली तर या दासांनीच अनेक राजकुमारांच्या हत्या केल्या, राजपुत्रांच्या, आणि त्यांचे कापलेले मुंडके, शिर ज्याला आपण म्हणतो, ते दरबाराच्या मुख्य द्वारावर लावले. अशा परिस्थितीमध्ये मग हे राज्य नष्ट होणे होतं आणि ते नष्ट झालं. मित्र, आपण बघतो की मग जी राजवट आली यांच्यानंतर ती आली ती सय्यद वंशाची. सय्यद वंशांचे 4 राजे झाले मित्र. त्याच्यामध्ये खिल्ज खान सय्यद जो संस्थापक राजा आहे या सय्यद वंशाचा. नंतर त्याचा पुत्र 1421 ते 1434 ला जो बसला मुबारक शहा. त्यानंतर आपण बघतो 1434 ते 1443 मध्ये मोहम्मद शहानं सय्यद वंशाची धुरा किंवा पताका चालवली. त्यानंतर शेवटचा जो सय्यद वंशाचा राजा झाला 1443 ते 1451 दरम्यान अल उद्दीन शहा हा शेवटची ज्यांनी पताका धुळीस मिळवली सय्यद वंशाची. सय्यद वंशाचं राज्य संपून लोधी वंशाचं राज्य सुरू झालं. आता हे सय्यद मूळचे कोण होते? याहाउद्दीन सरहंदी नावाचा जो त्या काळातला याहा बिन सरहिंदी ज्याला आपण म्हणतो. आता ही नावं थोडीशी विचित्र वाटतात आपल्या भारतीय मराठी भाषिक लोकांसाठी, परंतु काही हरकत नाही. सरहिंदी हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. तो असा म्हणतो की हा खिज्र खान जो आधी तुगलक वंशाच्या काळामध्ये मुलतानचा गव्हर्नर होता आणि त्यांनी नंतर शेवटचा जो तुगलक आहे त्याला संपवून आपली स्वतःची आक्रमण केलं दिल्लीवर आणि आपलं राज्य प्रस्थापित केलं. हा मोहम्मद पैगंबराचा वंशज आहे. म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या वंशाशी याचा संबंध जोडला जातो. आणि यांनी जे राज्यकारभार चालवला मुघलांपासनं आणि काही भटक्या जमातीपासनं दिल्ली शासनाला त्यांनी सुरक्षित ठेवलं. तुगलक काळामध्ये झालेली जी अव्यवस्था आहे त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि परत राजपुताना आणि गुजरात, बंगाल या भागावरती, उत्तर भारतावरती राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्या स्वराज्याची घडी बसवली नीटपाकी ज्याला आपण म्हणू. आणि मग आपण असं बघतो की शेवटचा जो अल्लाउद्दीन शहा आहे, मुबारक शहाच्या जो दुसरा राजा आहे खिज्र खान नंतरचा, त्यांनी स्वतःच्या नाण्यावर सुद्धा या पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. हे जे नाणे आहे त्याचं जे राज्यकारभार आहे, तर मी तुम्हाला पॉइंट आउट करतो की खिज्र खान जो नाणं आहे सय्यद वंशाचा, त्याला फार मोठा अनुभव, म्हणजे ज्याला आपण गर्व आहे त्या गर्वाचा उल्लेख त्याच्या नाण्यावरती आपल्याला दिसतो. आणि चौथा जो शेवटचा राजा होता 1443 ते 1451 दरम्यान असणारा, या राजाने व्हॉलेंटरी आपली जी सत्ता आहे ती ट्रान्सफर केली बहालुद्दीन खान लोधीकडं.
बहालाल लोदीकडं. आणि मग लोधी वंशाची संस्थापना दिल्लीच्या सिंहासनावर झाली. आता लोधी ने 75 वर्ष भारताच्या किंवा दिल्लीच्या सिंहासनावरती आपलं राज्य निर्माण केलं, असं आपण म्हणू शकतो. हे लोधी कोण होते? तर मूळतः ज्या वेळेला दिल्ली सल्तनतचं विघटन व्हायला लागलं, सय्यद साईचंही विघटन झालं, ते संपत गेलं. 1398 मध्ये मी त्याचा उल्लेख केला की तैमूरलंगनं तुघलकांवरती आक्रमण केलं दिल्लीच्या याच्यावरती, आणि मग ते विस्थापित होऊन फिरोजशाह तुघलकांनी त्यांना गुजरातला पळून जावं लागलं वगैरे वगैरे, मी ते तुम्हाला सांगितलं. तर 1526 पर्यंत लोधींनी हे राज्यकारभार सांभाळला, 1451 ते 1526 पर्यंत. हे लोधी मूळचे कोण? तर आपण म्हणतो सुलतान नसरुद्दीन मेहमूद हा बहालोल लोधी याने लोधी घराण्याची स्थापना केली 1451 ला. पण हे लोधी जे अफगाण आहे यांचं भारतामध्ये आगमन कसं झालं, काय झालं, या संदर्भाने आपण थोडक्यात आढावा. 1260 ला गयासुद्दीन बलबन जो मुबलिक वंशाचा राजा होता, ज्याला आपण स्लेव वंशाचा राजा म्हणतो, त्याने सगळ्यात आधी ह्या अफगाण आणि लोधी लोकांना स्वतःच्या सैन्यामध्ये सामील करून घ्यायला सुरुवात केली. नंतर उलुग खान जो त्याचा अधिकारी होता, त्याने 3000 अफगाण लोक आर्मीमध्ये एम्प्लॉईड केली, त्याला राज्य दिलं, आणि जे कमी महत्वाच्या सीमा आहेत, ज्या चौक्या आहेत, त्याच्यावरती यांना नेमलं. हे उंच पुरं धष्टपुष्ट धाडसी असल्या कारणानं त्यांना तिथं नेमलं. आणि त्यातच आपण बघतो की त्याची शक्ती वाढत गेली उत्तरोत्तर. मोहम्मद तुघलकाच्या काळात तर अफगाणांनी बंड केलं दिल्लीच्या बादशाही विरोधात, आणि या बंडाचा परिणाम म्हणून एका अफगाणला बिहारचा सुभेदार नेमण्यात आला. तैमूर नंतर जो मुघल बादशाह आहे, मुघल आहे, त्याच्यानंतर खिज्र खान जो गादीवर बसला, त्यांनी अफगाणांची सैन्य भरती केली, लोधींची सैन्य भरती केली, आणि त्या खिर्ज खानाच्या सैन्यामध्ये बहलोल लोधीचा काका हा सैनिक होता. आणि मग सैन्यामध्ये सूर, नुहानी, नियाजी, लोधी यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला, आणि त्यांचं भारतात आक्रमण झालं. गंगा यमुनाच्या परिसराला जो दोआब म्हणतात, या दोआबाचा फौजदार हा दौलत खान लोधी झाला. तो 1412 ते 1414 पर्यंत तिथला सुभेदार होता. बहलोल लोधीचे जे आजोबा आहेत मलिक बहराम, हे फिरोजशाह तुघलकाच्या काळामध्ये भारतात आले. मग याचे मुलं मलिक बहराम, त्याला जे अनेक मुलं होते त्याच्यापैकी मलिक काला आणि सुलतान शहा. सुलतान शहा हा खिर्ज खानाचा सुभेदार झाला. मलिक कालाला बहलोल लोधी हा पुत्र झाला, पण याच्या जन्माची कहाणी मोठी विचित्र आहे. तो ज्या वेळेला जन्म घेत होता मुल्तान भागामध्ये, तर त्याच्या आईच्या अंगावर जे काय मंडप होता तो पडला आणि तिचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर पोट कापून ऑपरेशन करून त्याचा जन्म झाला, आणि काही काळातच त्याचे वडील सुद्धा वारले. त्याच्या चुलत्याने त्याचा सांभाळ केला, आणि लहानपणापासूनच या त्याच्या पुत्र्यानं काकाला जाणलं की हा राजा होण्याच्या लायकीचा आहे. आणि आपण असं बघतो की तो आल्यानंतर ज्यावेळेला त्याने दिल्लीच्या गादीवरती आपलं 1451 ला स्थान निर्माण केलं, त्याने मेवाडवरती हल्ला केला आणि महाराणा कुंभा याची हत्या केली, आणि संपूर्ण राजपुतानावरती आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने केला. यावेळेला रायमलचा जो उत्तराधिकारी आहे राणा सांगा, याने आपलं राजपूत राज्य कायम केलं. यावेळेला बहलोलचा शासनकाळ संपला आणि इब्राहिम लोधी हा गादीवर आला. नाही, सिकंदर लोधी हा गादीवर आला.
सिकंदर लोधी 1489 मध्ये त्यांना गादी मिळाली. सिकंदर लोधी आणि राणा सांगा या दोघांचं एक काळ येतो. इकडे सिकंदर लोधी आपलं राज्य दिल्लीवरती आणि राजपुतानावरती भागावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिकडे राणा सांगा संपूर्ण राजपुतानामध्ये आपले घोडदौडी आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतोय आणि संपूर्ण राजपुताना आपल्या कब्जात घेऊन राणा सांगानं आपल्या शौर्याची ज्याला हा म्हणतो रणधुंबी वाजवली नाही म्हणजे गाजवली असं आपण म्हणू आणि त्या भागावरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्या राणा सांगा हा राजपूतचा इतिहास जेम्स टॉट त्याच्या संदर्भात लिहिताना लिहितो की अत्यंत घोडदौड अशी राजपुतांची सुरू झाली आणि विजयी पतिका ही संपूर्ण राजपुताना प्रांतामध्ये मध्य प्रदेश आणि मालवापर्यंत पसरायला सुरुवात झाली आणि मग ह्या दोघांच्या चकमक युद्ध मेवाड चित्तोड वगैरे असं चालू राहिलं. सगळ्या राजपुतांना राणा सांगाने एकत्र केलं. हे होता हा भाग इब्राहिम लोधीपर्यंत येतो. मित्र, सिकंदर लोधीच्या काळामध्येच राणा सांगा आणि इब्राहिम लोधीच्या सैन्यामध्ये खतोली इथं युद्ध झालं आणि खतोली युद्धामध्ये घयासुद्दीन जो बहलोद्दीनचा पुत्र होता याला बंदी बनवण्यात आलं. राणा सांगाने त्याला बंदी बनवून घेतलं, परंतु या युद्धामध्ये त्याचा एक हात तुटला आणि पायावरती बाण लागल्या कारण पायानेही तो लग्न झाला. एक हात आणि एक पायाने लग्न झाल्यावर राणा सांगाला असं वाटलं की मी आता राजपट सोडून देतो आणि दुसऱ्याला गादीवर बसवतो, पण जनतेच्या आणि दरबाऱ्यांच्या आग्रहानं त्याने ते राजपद स्वीकारलं आणि हा शौर्यशाली राजा आपलं काम करू लागला. त्यानंतर आपण बघतो की इब्राहिम लोधी सत्तेवर आला आणि मग हे चंपारणाची लढाई जी राणा सांगा आणि सुभेदार मिया हुसेन याच्यामध्ये राजपुतांचा विजय झाला आणि 1526च्या आसपास जो बाबर त्याच्या हातनं मध्य एशियातलं खुरासान समरकंद सगळं सुटलं आणि तो बेवारच झाला आणि इकडे तिकडे भटकायला लागला. भटपत तो 1526 मध्ये पंजाबमध्ये लाहोरमध्ये त्याने प्रवेश केला आणि आपण असं बघतो की 1526ला पानिपतचं रणयुद्ध झालं आणि इब्राहिम लोधीचा पराभव होऊन बाबराचं राज्य प्रस्थापित झालं. मी तो भाग मुघलांच्या इतिहासामध्ये टाकलेला आहे. तुम्ही तो माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. त्याचाही तुम्ही अध्ययन अभ्यास करू शकता आणि तुम्ही करायला पाहिजे तुमच्या पेपरमध्ये आहेत तर हे आपण असं बघतो की 35 राजे आणि 5 शाह्या एकंदरीत याचा आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे की एकंदरीत 1206 ते 1526 पर्यंत 1 2 3 4 5 राजवंशावळी आणि 35 राजे जवळपास 32 ते 35 राजे यांचा आपण अभ्यास केला. या संदर्भातलं आपण संपूर्ण माहिती घेतली. या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. याला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा. धन्यवाद.